आशुतोष गोवारीकर येणार आहेत किंवा एक उत्तम व्याख्यान इथे आम्ही आयोजित केलेले 6 जानेवारीला केंद्र शासन PIBचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मक्तूम त्यांचं गांधी आणि सिनेमा हे व्याख्यान तुम्ही जरूर ऐका. त्याच्यामध्ये संपूर्ण वेगळ्या पद्धतीचं ज्याला आपण याच्यामध्ये जे भारतीय म्हणजे इंडियन सिनेमा कॉम्पिटिशनमधले याच्या बाबतीत केवढे प्रयत्न झालेले आहेत हे आपण विचार करा. आणि खऱ्या अर्थाने एक आपल्या शहराची एक नवी जाणीव ही एक सिग्नेचर इव्हेंट होईल. शहराची फार मोठी अशी याच्यातनं दिस विल बिकम ए सिग्नेचर इव्हेंट ऑफ द सिटी. दिस इज अ मुवमेंट. आणि यावर्षी ज्या उंचीची लोक आपल्याकडे येत आहेत इट्स अ ड्रीम. खऱ्या अर्थाने इट्स अ ड्रीम. आणि या लोकांशी आपण बोलू शकू, त्यांच्याशी संवाद साधू शकू. आणि यांनी गुप्तगुप्त सांगितलं, गुप्तगुप्त तर इज पार्ट ऑफ अवर लाईफ. दॅट विल बी समथिंग दॅट वी कॅन लुक फॉरवर्ड. जावेद साहेबांची निवड केली. जावेद साहेबांना आपण तो पुरस्कार यंदा देतो. आणि ओपनिंग फिल्म जी आहे यंदाची ती आहे फिनिश भाषेतली फॉलन लिव्स म्हणून. ते आकी करिस्मोकी हे फिनलंडचे फार मोठे डिरेक्टर आहेत. त्या फिल्मला यंदा कानमध्ये अवॉर्ड मिळालं होतं. ती फिल्म आपण ओपनिंग फिल्म म्हणून दाखवतो. आणि क्लोजिंगला ॲनाटॉमी ऑफ फॉल ही फिल्म आपण क्लोजिंग फंक्शनला दाखवतो. आणि खूप अशा बाकीच्या सगळ्या मास्टर्स लोकांच्या फिल्म्स आहेत त्याच्यामध्ये. आणि दरवर्षी पण वाटतं हे जसं आपण इंडियन कॉम्पिटिशन आहे तसं आपलं मेन सेक्शनचं वर्ल्ड सिनेमा, त्याच्यामध्ये जगातले जवळजवळ 17-18 वर्षांपूर्वी आपल्या फेस्टिवलमध्ये कस्तुरी या फिल्मला विनोद कांबळे या दिग्दर्शकाला तो पुरस्कार देण्यात आला. आपणही सगळे होतात. ती फिल्म आत्ता यावर्षी 6 डिसेंबरला अनुराग कश्यपने स्वतः प्रेझेंटर म्हणून भारतभर रिलीज केली आहे. आणि त्या फिल्मची माहिती आपल्या फेस्टिवलच्या पुरस्कारामुळे तिथपर्यंत पोहोचली आहे. हे आपल्या फेस्टिवलचं यश आहे. फक्त फिल्म फेस्टिवल औरंगाबादपुरतं मर्यादित न राहता त्या पुरस्कार मिळालेल्या फिल्ममेकरचं एक नोटिसेबल एक तो ठळक त्याचं एक व्यासपीठ तयार होणे आणि त्यातून तो सिनेमा जो फक्त फेस्टिवलमध्ये असतो त्याच्या चित्रपटासाठी एक अनुराग कश्यप सारखा निर्माता दिग्दर्शक पुढे येणे आणि त्यांनी ती फिल्म रिलीज करतो. आणि राणेसाहेबांनी सांगितलं की लोकांची रसिकता कशी वाढते. आपल्याकडे ऑडियन्स पूल म्हणून एक 2 वर्षापूर्वी मला जे आठवतं पॅराडाईज ही कोरियन फिल्म आणि आपल्या ऑडियन्सने औरंगाबादच्या ऑडियन्सने त्या फिल्मला उत्कृष्ट फिल्म म्हणून अवॉर्ड दिला. संवाद काही जाणून घेणं प्रक्रियेविषयी तर त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो. मास्टर क्लास यावेळेस जवळपास 3 आहे म्हणजे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या दिवशीच ज्याला असं आपण म्हणतो एवढे मोठे 3 दिग्गज उपस्थित असणार आहेत. जावेद अख्तर तर पुरस्कार विजेते आहेतच, पण आर बल्की जे आपल्याला माहिती आहे की पा चिनिकम घुमर शामिताब ॲडवनचे दिग्दर्शक ते स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी मास्टर क्लास घेणार आहेत. त्याच्यानंतर अनुभव सिन्हा, आपल्याला अनुभव सिन्हा हे नाव पण खूप चांगलं माहिती आहे. थप्पड, मुल्क, आर्टिकल 15 हे त्यांचे उत्तम सिनेमे आहेत आणि ते स्वतः इथे असणार आहेत. त्यांचा पण मास्टर क्लास असणार आहे. समारोपाला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक जे आहेत ते असणार आहेत. याशिवायही अनेक मंडळी कलाकार असतील, समीक्षक असतील ती येऊ इच्छितात. आम्ही जेव्हा प्रमुख पाहुण्यांच्या चौकशांसाठी फोन करत होतो 4-5 जण, तेव्हा चित्रपटसृष्टीतली बरीच मान्यवर मंडळी आपणहून आम्हाला म्हणाले की आम्हाला यायचं आहे या फेस्टिवलला. म्हणजे आता शेवटी आम्ही नो एंट्री केली की काही पुढच्या फेस्टिवलला पण राखून ठेवले पाहिजेत ना माणसं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही चांगला निर्णय असा घेतला की काय होतं, चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन हे तिथेच प्रोझोनमध्ये केलं तर 250 लोक 300 लोक फार तर येऊ शकतात आणि ते ओव्हर होतं ते. मग शिवाय त्यांना मग त्या सगळ्या सिक्युरिटीच्या नॉर्म्स पाळायला अडचण होते. तर आपण यावेळी जावेद अख्तर साहेबांना जो पद्मपाणी पुरस्कार आणि चित्रपट उद्घाटन सोहळा हा रुक्मिणी सभागृहात या कॅम्पसमध्ये ठेवला आहे की जिथे जवळपास 1000-1200 लोक येऊ शकतील. आणि ते यावेत कारण जावेद अख्तरांना ऐकायला म्हणजे येतीलच. आणि तशा पद्धतीचं तुमच्याकडनं पण मला आवाहन करायचं आहे की याची विशेष नोंद करा. तर लोकांना वाटतं की तिकडे गर्दी आहे, आम्ही गेलो तर जागा मिळणार आहे का, अशा याच्यामध्ये स्पर्धा एक तर आपण इंडियन फिल्म कॉम्पिटिशन असं म्हणतो त्याला, भारतीय चित्रपटांची स्पर्धा
त्याच्यात 9 विविध भारतीय भाषेतले चित्रपट आहेत आणि त्याला इंटरनॅशनल ज्युरी त्या फिल्म बघून त्याला जे अवॉर्ड आहे तर ते सर्वोत्कृष्ट चित्रपटाला आपण 1 लाख आणि आपण सुवर्ण हे देतो, कैलाश सुवर्ण कैलाश अवॉर्ड देतो आपण. नंतर आपण दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि पटकथा असे 5 पुरस्कार त्याच्यामध्ये देतो आहोत. आणि शिवाय ऑडियन्स अवॉर्ड म्हणून आपलं एक अवॉर्ड असतं, त्याच्यामध्ये ह्या सर्व जे सिनेमे आपण दाखवणार त्यातला जो बेस्ट त्यांना आवडेल, ऑडियन्स त्याला मार्क देतील अशा एका सिनेमाला ऑडियन्स अवॉर्ड देतो आहोत. आणि प्रिफेस्की ही चित्रपट समीक्षकांची जागतिक संघटना, त्याचे 3 ज्युरी आपल्याकडे येणार आहेत. ते दरवर्षी एक पहिली आणि दुसरी फिल्म अशी या फेस्टिवलमधली जी असतील बेस्ट त्याला ते अवॉर्ड देतात. आणि जे आपल्या औरंगाबाद मराठवाड्यातल्या ज्या आपल्या शॉर्ट फिल्म्स आहेत त्या शॉर्ट फिल्मसाठी आपण त्यांना पुरस्कार देतो. आणि MGMच्या मुलांसाठी पण त्याचं एक सेक्शन आहे, त्याची स्पर्धा होते, त्यांना आपण पुरस्कार देतो. तर अशा प्रकारचे आपले पुरस्कार सगळे आहेत. या सगळ्या फिल्म्स आम्ही कानमधून, आता गोवामधून आणि मुंबईला जे आता मामी फेस्टिवल झालं, या मुख्यतः 3 फेस्टिवलमधून या सगळ्या फिल्म्स आपण मिळवलेल्या आहेत. आणि खूप चांगल्या फिल्म्स त्या सगळ्या आहेत. सगळ्या 17-18 देशातल्या त्या फिल्म्स आहेत. आणि आपण कार्लोस सौरा हा पुन्हा एक वर्ल्ड मास्टर जे यावर्षी त्यांचं निधन झालं आणि स्पॅनिश डायरेक्टर आहेत, त्यांची फिल्मिंगो ट्रिओलॉजी म्हणून त्यांची 3 फिल्म आहेत, कार्मेन, लव्ह द मॅजिशियन आणि हे ब्लड वेडिंग म्हणून. या 3 फिल्म आपण दाखवतो आणि ती ट्रिलॉजी आहे. गेल्या वर्षी आपण एक प्रयोग केला होता, अपो ट्रिलॉजी, बॅक टू बॅक 3 फिल्म दाखवल्या होत्या. आणि त्या एकत्र ट्रिलॉजी म्हणतो त्या एकाच विषयावरती 3 फिल्म असतात. तर यंदा सुद्धा आपण या 3 फिल्म बॅक टू बॅक दाखवणार आहोत. सलग 3 फिल्म बघून तुम्हाला त्या फिल्मचा, त्या फिल्मिंगवर द्यायचा तुम्हाला फील येऊ शकतो. शिवाय गेल्या वर्षी आपण एक लॅटिन अमेरिका सिनेमाचं एक प्रेझेंटेशन केलं होतं. म्हणून त्यावेळी मी असं म्हटलं होतं की पुढच्या वर्षी आपण लॅटिन अमेरिकन फिल्म आणूया. आणि म्हणून आम्ही यावेळी लॅटिन अमेरिकनमधले 3 मास्टर्स, वर्ल्ड मास्टर्स, त्या तिघांच्या 3च फिल्म. आपलं फिल्म तसं नंबर ऑफ डेजमध्ये आपलं छोटं फेस्टिवल आहे, आपल्याला खूप फिल्म दाखवता येते, पण प्रत्येक नेमली होती ते सिलेक्ट करण्यासाठी. तर कोणी द्यायचं, तर त्याच्यासाठी टीम लिहिली. त्याच्यात गिरीश कासारवल्ली होते, ते चेअरमन, ज्यांना गेल्या वर्षी आपण दिलेलं आहे. तर त्यांना आम्ही त्या कमिटीमध्ये घेतलं, सिलेक्शन कमिटीमध्ये. ते चेअरमन होते. त्यांच्यावर अशोक वाजपेयी, प्रसिद्ध कवी, आणि पण यंदा जावेद साहेबांना आपण देणार आहोत. आणि 9वा अजंठा एलोरा इंटरनॅशनल फेस्टिवल 3 जानेवारीला सुरू होतो आहे. 3 तारखेला त्याचं उद्घाटन रुक्मिणी हॉल इथे होईल. आणि त्याचं उद्घाटनाला R. बाल्की हे दिग्दर्शक तिथे येणार आहेत. त्यांची फिल्म पण नंतर आहे, पण ते येणार आहेत. आणि बाकी मग तिथे आपण जावेद अख्तर यांना यावर्षी पद्मपाणी लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना देणार आहोत, त्यांचा गौरव करणार आहोत. आणि 3 तारखेला हा महोत्सव सुरू होऊन 7 तारखेपर्यंत चालेल. याच्यामध्ये आपण इंडियन कॉम्पिटिशनमध्ये 9 भारतीय सिनेमे दाखवतो. त्याच्यासाठी इंटरनॅशनल ज्युरी म्हणून 5 जण येणार आहेत. रितिमान चटर्जी हे सत्यजित राय मृणाल सेनचे सिनियर ॲक्टर, ते त्या ज्युरीचे चेअरपर्सन आहेत. नंतर वर्ल्ड सिनेमामध्ये आपण जगातले वर्ल्ड मास्टर्स जे प्रेझेंट आणि पास्ट असे जगातले मोठे मोठे दिग्दर्शक त्यांच्या फिल्म्स आपण आणलेल्या आहेत, ज्या या गेल्या वर्षी कान फेस्टिवल, टोरंटो या सगळ्या मोठमोठ्या फेस्टिवलमध्ये गाजल्या, त्या फिल्म्स आपण इथे आणलेल्या आहेत. त्याशिवाय आपण कार्लोस सौरा हे एक मोठे दिग्दर्शक, स्पॅनिश दिग्दर्शक, ते यावर्षी वारले. आणि त्यांचं आपण 3 फिल्मचं ट्रिलॉजी आहे, फिल्मिंगो ट्रिलॉजी म्हणतात, त्या 3 फिल्म आपण दाखवणार आहोत. त्याच्यानंतर आपण लॅटिन अमेरिकन दिग्दर्शक, तिकडचे 3 मास्टर्स जे आपल्याला तसे अपरिचित आहेत, सगळ्यांना माहिती नाहीत, पण ते 3 मास्टर्स आपण त्यांच्या फिल्म्स आपण दाखवणार आहोत. आणि याच्याबरोबर आपले मृणाल सेन ज्यांची जन्मशताब्दी यंदा आहे, त्यांचा अकालेर संधाने हा सिनेमा आपण दाखवणार आहोत. नंतर देवानंद साहेबांची जन्मशताब्दी आहे, त्यांचं आपण गाईड दाखवणार आहोत. आणि नाहदो महानोर हे आपले मराठवाड्यातले आपले कवी, त्यांचं यंदा निधन झालं, त्यांच्या स्मरणार्थ आपण जैत रे जैत हा जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी सिनेमा आपण दाखवणार आहोत. आणि याशिवाय आपल्याकडे जे मराठवाड्यातल्या मुलांसाठी आपण हा जो फेस्टिवल करतो, हा मुख्यतः आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या शहरामधल्या लोकांच्या चित्रपट रसिकांसाठी करतो, पण तरुण पिढींसाठी आपण नेहमी लक्षात ठेवतो. म्हणून त्यांच्यासाठी आपण दरवर्षी एक कॉम्पिटिशन ठेवतो, स्पर्धा ठेवतो शॉर्ट फिल्मची. तर ती स्पर्धा ठेवून त्यातनं आलेले सिनेमा आपण दाखवणार आहोत, त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत. आणि शिवाय जे MGM म्हणून आपली जी फिल्म स्कूल आपल्या ह्याच्यातनं तयार झालेली आपल्या फेस्टिवलमधून, त्या MGMच्या स्टुडंट्सने केलेल्या फिल्म, त्याचा एक विभाग आहे.
तर अशा प्रकारे आहे. आणि क्लोजिंग फिल्म म्हणून ॲनाटॉमी ऑफ फॉल ही गाजलेली फिल्म आहे. ती यंदा ऑस्करच्या रेसमध्ये आहे. आणि आपली भारताची ऑस्करची एंट्री म्हणून 2018 एव्हरीवन इज हिरो ही मल्याळी फिल्म ती सुद्धा आपण यंदा दाखवणार आहोत. तर असा भरगतचा कार्यक्रम आहे. त्याच्याबरोबर जावेद अख्तर साहेब जे येत आहेत आपल्याकडे, तर त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम हा एक दिवशी असणार आहे. नंतर आर बाल्की, अनुभव सिन्हा हे लोक मास्टर क्लास घेणार आहेत. आणि आशुतोष गोवारीकर हे क्लोजिंग फंक्शनला पाहुणे म्हणून येणार आहेत. आणि तर असे सगळे भरगतचे कार्यक्रम यंदा आपण ठेवलेले आहेत आणि त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा. नमस्कार. अजिंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2024 वर्ष सुरुवात होण्याच्या आठवड्यातच आहे. 3 जानेवारी ते 7 जानेवारी अत्यंत भरगतचा कार्यक्रम आहे. 5वं वर्ष आता आपण ज्याला असं आपण म्हणतो की प्रत्येक वर्षी एक पाऊल पुढे जात आहे. यावर्षी जवळपास 6-7 महिन्याच्या अत्यंत अथक परिश्रमानंतर वेगवेगळ्या समित्यांनी आणि आयोजन समितीने काम केलं, ज्याच्यामध्ये सगळीच मंडळी होती. माझे सगळे सहकारी फेस्टिवल डिरेक्टर अशोक राणे, त्याच्यानंतर जयप्रद देसाई, ज्ञानेश जोटिंग, अमित पाटील, परीक्षित, शिव कदम या सगळ्या मंडळींनी देखील या सगळ्या लोकांनी या आपल्या फेस्टिवलला अजून कसं उत्तम करता येईल यासाठीचं नियोजन केलं. यावर्षी उद्घाटनाला आपण जावेद अख्तर साहेबांना जीवनगौरव, पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत. आणि आर बाल्की जे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत ते येणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा येणार आहेत. क्लोजिंग ज्याला आपण म्हणतो की समारोप सांगता करण्यासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर येणार आहे. या सगळ्या लोकांशी प्रत्यक्ष बातचीत, 51 मोठ्या उत्तम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सिनेमांचं प्रदर्शन असा मोठा कार्यक्रम आहे. आणि हळूहळू या फेस्टिवलची बातमी संपूर्ण आपल्या देशभर पोचलेली आहे. प्रत्येक ज्याला असं आपण म्हणतो चित्रपटाचा अभ्यासक, मेकर, प्रत्यक्ष जो प्रॅक्टिसिंग आहे त्याला या फेस्टिवलला यावंसं वाटतं, हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि उत्तम फिल्म्स त्याचा एक अकॅडमी ज्याला प्रत्येक वेळेला असं आपण म्हणतो की त्याचं औचित्य त्या वर्षीची कोणाची जन्मशताब्दी आहे त्यांची फिल्मचं चित्रीकरण आयोजित करणं हे मोठं काम आहे. आणि ज्याला आपण म्हणतो की मराठवाडा आर्ट फाउंडेशन असेल, MGM स्कूल, MGM विद्यापीठ असेल, ज्याला आपण म्हणतो की ही सगळी मंडळी संपूर्णतः आपलं पूर्ण पाठबळ देऊन हा फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी मदत करतात. मी विशेषतः आपल्याच माणसांचे आभार मानायचे जरी नसले तरी नंदकिशोरजी कागलीवाल आणि अंकुशरावजी कदम यांचे विशेष आभार मानतो की त्यांचे प्रेरणा, त्यांचा पाठिंबा याच्यावरच आम्ही सगळेजण उभे आहोत. निलेश राऊत याचं जे संपूर्ण संयोजन, समन्वय करतात, ज्या पद्धतीने करतात, अनेक उपक्रमांमध्ये सामाजिक राजकीय त्यांचा सहभाग असतो. पण या फेस्टिवलवर आम्हा सगळ्यांचं जास्त प्रेम आहे आणि म्हणून हा फेस्टिवल आपल्या शहरामध्ये होतोय. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. याची कार्यक्रम पत्रिका डिटेल मला असं वाटतं की प्रेस कॉन्फरन्स आजच झाली, त्याच्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणारे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि हा फेस्टिवल तुमचा आहे, या शहराची ही शान आहे, या शहराची सांस्कृतिक अभिरुची संपन्न करणारा हा चित्रपट महोत्सव आहे. त्याला आवर्जून सगळ्यांनी या. धन्यवाद.